गेल्या वर्षी 5 जानेवारीलाच पुण्यामधील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची निर्गुण हत्या झालेली होती। या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होतोय। मात्र 1 वर्षाच्या आतच शरद मोहोळ याच्या खुनाचा बदला घेण्याची मोठी तयारी मोहोळ टोळीकडून करण्यात आलेली होती। मोहोळच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शार्प शूटर देखील ठरलेले होते। नेमकी काय आहे ही घटना हे सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका। कुख्यात गुंड असलेल्या शरद मोहोळच्या खुनाचा बदला 1 वर्षाच्या आत घ्यायचा असंच काहीसं मोहोळ टोळीने ठरवलेलं होतं। त्यासाठी अगदी मध्य प्रदेशवरून पिस्तुले देखील मागवण्यात आलेली होती। मात्र त्यांच्या निशाण्यावर विरोधी टोळीतलं नेमकं कोण होतं हे मात्र सध्या गुलदस्त्यात आहे। पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारी जगतातील एक बडा मासा हा मोहोळ टोळीच्या निशाणावर असल्याचं समजतंय। संदेश लहू कडू वय 24 राहणार कोथरूड आणि शरद शिवाजी मालपोटे वय 29 राहणार कोथरूड अशी अटक करण्यात आलेल्या 2 शार्प शूटरांची नावे आहेत। या प्रकरणी खराडी पोलिसांनी त्यांना अटक करून पुढील तपास सुरू केलाय। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, अमोल सरडे तसेच निखिल जाधव व उज्ज्वल मोकाशी यांच्या पथकाने केली आहे। मोहोळच्या हत्येची वर्षपूर्ती होण्यापूर्वीच पुण्यातील एका बड्या माशाला टार्गेट करायचं आणि शरद मोहोळच्या हत्येचा बदला घ्यायचा याची संपूर्ण तयारी मोहोळ टोळीकडून करण्यात आलेली होती। त्यासाठी खास मध्य प्रदेशवरून पिस्तुले देखील मागवण्यात आलेली होती। मात्र त्यांच्या प्लॅनिंगची ही खबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळाली आणि पोलिसांनी लगेचच या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली आणि त्यांनी कोथरूडमध्ये शरद मालपोटे आणि संदेश कडू या 2 शार्प शूटरांना ताब्यात घेतलं आणि काडतुसे आणि पिस्तूल देखील त्यांच्याकडून जप्त केलंय।